डाळ पालक करण्यासाठी मी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण आणि जिरं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. पालकाची पानं स्वच्छ धुवून बारीक असा चिरून घेतलेला आहे. चिरलेला पालक कुकरमध्ये काढून घेऊ. 1 वाटी तुरीची डाळ, मुठभर शेंगदाणे, थोडी हळद आणि 1 ग्लास पाणी घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ. 3 शिट्ट्यांमध्ये बघू शकता मस्त मऊसर असा डाळ पालक शिजलेला आहे. रवीने अशा प्रकारे घोटून घेऊ म्हणजे चांगलं एकजीव असं होतं. कढईमध्ये तेल घेऊन तयार केलेलं वाटण घालू आणि वाटण परतून घेऊ. आता बारीक चिरलेला टोमॅटो घालू. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचे बेसन घालू. बेसन घातल्यामुळे पालकाचं गरगाटं चांगलं मिळून येतं. बेसन थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालू. त्याचबरोबर शिजवलेला डाळ पालक घालू. गरजेनुसार थोडं पाणी घालू. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घेऊ आणि 7 ते 8 मिनिटं चांगलं शिजवून घेऊ. थोड्या वेळानंतर बघू शकताय डाळ पालक तयार झालेला आहे.